नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम। नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय आता सर्व नमो बुद्धाय 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 असे सर्व त्यावर दुसरी तुला सांगेल सर्वांच्या मुलगी सर्वांच्या झालं सर जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। नमो बुद्धाय अतिशय मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे। बारसागडीच्या सहल आल्यानंतर आपल्याला पूर्ण धम्म वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। सर्वांना अतिशय खुश, अतिशय आनंदित वातावरण निर्माण करण्याचं काम योगीराज बारसागडे यांच्या कुटुंबियांनी केलं। त्याचबरोबर त्यांची ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं गेलं हे त्यांचे नातेवाईक सुद्धा येऊन खुश झाली। पूर्ण वातावरण चांगला निर्माण केलेलं आहे। बारसागडे सणांचा आजचा दिवस 29 मार्च 2026 हा सर्वांच्या आठवणीचा दिवस राहील। असा आठवणीचा दिवस प्रत्येक गोष्टीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा बुद्ध प्रतिमा, बाबासाहेबांची प्रतिमा चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा हार अर्पित केलं, त्या सुद्धा मेणबत्ती लावल्या गेली। त्यानंतर सुद्धा बाहेरून आपण बुद्ध प्रतिमा, बाबासाहेबांची प्रतिमा यामध्ये चांगल्या प्रकारचा धम्माप्रती आत्मीयता निर्माण झाली। प्रत्येकाला वाटायला लागलं की अशा प्रकारचा कार्यक्रम, अशा प्रकारचा प्रसंग आमच्या घरी घडावं आणि घडवण्याचा योग आज योगीराज बारसागडे आणलेला आहे। अतिशय आनंदाचा वातावरण निर्माण केलं आहे। 2 दिवसापासून ते कामाला लागले होते। त्यांच्या घरी धम्म पताका, ज्या पंचशीलचे आपण जे पंचशीलचे दुपट्टे आपल्या अंगावर चढवलेले आहेत, गळ्यात घातलेले आहेत, तशाच प्रकारचे त्यांनी पताका आपल्या इथे लावलेले आहेत। 2 दिवसापासून ते या कामात लागलेले होते। जसं घरी एखादा मंगल कार्यक्रम असतो, लग्न असतो, काही कार्यक्रम असतो, घरातली मंडळी उद्घाटनासाठी बोलवलं होतं, तेव्हा राठोड सरांनी आपला परिचय दिला आणि सांगितलं मी एक बंजारा समाजचा व्यक्ती आहे आणि माझ्या घरातले लोक मला विरोध करत होते बुद्ध धर्माच्या मार्गावर येण्यासाठी। तर त्यांनी आपला परिचय सांगितल्यानंतर माझ्या मनाला इतका आनंद वाटला की खरोखर बाबासाहेबांचं कार्य हे खरोखर समोर जात आहे आणि असंच समोर जात राहू। कारण सर्व जाती समभाव हा जर आपल्यामध्ये भाव व्यक्त झाला, हे जर आपले मन व्यक्त झाले, आपल्या मनामध्ये जर भाव आला, तर खरोखर आपला भारत देश बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही आणि हा लवकरात लवकर होणार आहे। बाबासाहेबांचं कार्य स्वप्न आहे। तरी रमेशजी राठोड यांच्या या कार्याला खरोखर प्रतिसाद मिळत राहो आणि त्यांच्या या कार्याला भरभराट होत राहो। सर्व बौद्ध बांधव, बौद्ध मैत्रिणी या कार्याला नेहमी साथ देत राहो अशी मी सर्वांप्रती मंगल कामना करतो। आणि कार्यक्रम संपला तरी सुद्धा मी सरांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती केली होती, तरी मी आशीर्वाद देण्याने समापन करतो। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता
सपसंगानुधारेण सदा सुखी भवन्तु ते। सर्वांचे मंगल व सुखी हो सुखी हो। सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोगवनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे मचारी सुखं सेति भक्ति में शरणं वैयं धम्मो में शरणं वरं एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम्। भक्ति में शरणं वैयं संघो में शरणं वरं एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। आता आपण जी धम्मपाल गाथा म्हटलेली आहे, सब पाप सकरणं कुशल सोपसंपदा सहित परियोगपणा एतत् बुद्धन शासन। कोणते पापचरण न करणे, कुशल कर्माचे समर्थन करणे, समचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन होय।
धम्मचरे सुचरितम नतम दुचरितम चरे धम्मचारिष्कम सेती अस्मि लोके परमेश्वर। चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये। अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो। न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच पंपंपी सुमानम धम्म कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होती यो धम्म न पमचती। जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, तर तो थोडेही जाणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो, धम्माची हिंसा करत नाही, तोच खरा धम्मधर होतो। नत्ति मे शरणम अय्यम बुद्धो मे शरणम वरम एकेन सत्य वचन होतुले जय मंगलम। मला दुसरे कोणती अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल, माझे असत्य वचनाने माझे जय मंगल हो। नत्ति मे शरणम अय्यम धम्मो मे शरणम वरम एकेन सत्य वचन होतुले जय मंगलम। मला दुसरे कोणती अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल, माझे असत्य वचनाने माझे जय मंगल हो। नत्ति मे शरणम अय्यम संघो मे शरणम वरम एकेन सत्य वचन होतुले जय मंगलम। मला दुसरे कोणते अनुसरण नाही, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल, माझे असत्य वचनाने माझे जय मंगल हो। साधु साधु। यासाठी चांगला परिश्रम करावा लागतो, कोणाला सहज कोणत्या गोष्टी मिळत नाही। म्हणून नेहमी म्हणतात की तुम्ही चांगल्या संगतीत राहून शेतीमध्ये चांगला बी पेरला पाहिजे। चांगला बी पेरला तर चांगला उगवेल। जर समजा तुम्ही त्या बी पेरलाच नाही, तो गवत निघाला आणि तो गवत वाढत जाते, एवढा वाढत जाते, एवढा वाढत जाते की त्या गवताला काढता काढता घाण परेशान होऊन जातं। एखादा मनुष्य काही नवीन विचार न घेतला, जुने विचार त्याच्या डोक्यात असले, तो कन्फ्यूज असतो, काय करावं त्याला सुचत नाही। मग कोण काय सांगतो, तुमच्या मागे 7.5 लागली आहे, तुमच्या मागे हे देवाचं कोप आहे, तुमच्या मागे त्या देवीचा कोप आहे, तुम्हाला त्या देवीचा नैवेद्य द्यायला लागन, त्या देवीला बकरं कापा लागन, त्या देवाला दर्शनाला यावं लागन। मग लालची माणूस पाहिलं तुम्ही, अशोक खऱ्याची गोष्ट, बाई त्याच्या पाठीमागे लागल्या, मग तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, असे करता करता आज कितीतरी 69 त्याच्यावर गुन्हे दाखल झाली। नवीन नवीन बाई, नवीन नवीन माणसं निघत आहेत। हे सर्व कशाचे परिणाम आहे? लालचेचे परिणाम आहे। म्हणून माणूस पुन्हा रसातळाला जातो, पुन्हा रसातळाला जातोय, पुन्हा हे बकरे कापा, ते बकरे कापा, हे पूजा करा, ते पूजा, तरी शांती त्याला मिळत नाही। म्हणून बुद्धाने सांगितलं की कोणती गोष्ट सीमित असेल तर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम होणार याची तुम्हाला दखल मिळतं, यामुळे तुम्हाला दिशा मिळतं, तुम्हाला मार्ग मिळतं। म्हणून तुम्ही सातत्याने चांगले विचार नेहमी रुजवत राहा। एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर दुसरा नियम आहे की कोणता व्यक्ती आपल्याशी चर्चा करतोय, चर्चा करत असताना तो कशा प्रकारे चर्चा करतो त्या व्यक्तीला ओळखायचं। तो जर चोट्टा असेल तर चोट्टीच्या गोष्टी करेल, तो लबाड असेल लबाडाच्या गोष्टी असेल, तो फसव्या असेल तर फसव्याच्या गोष्टी करेल, तो व्यक्ती जसा असेल तसे विचार बाहेर टाकेल। म्हणून नेहमी सांगायचं की नेहमी विचार घ्यायचं की आम्हाला चांगल्या माणसाची संगत असायला पाहिजे। म्हणून धर्मी गुरु प्यारा प्यारा, पापी गुरु खारा खारा, सातत्याने चांगलाचा विचार घेण्याचा विचार केला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, तुम्ही पचवायचं शिकायचं। कोणती गोष्ट तुमच्याकडे जर पचवायचं नसेल त्याचा विपरीत परिणाम होतो। धन असेल, रंग असेल, रूप असेल, पद असेल, कोणाला पदाची गरमी असते, एखादा जर स्टेजवर पदावर बसला त्याला वाटते की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी ऑफिसर आहे, पद सुद्धा सांभाळता आली पाहिजे, नाही तर त्या पदाचा विपरीत परिणाम होतो। धन सुद्धा सांभाळता आलं पाहिजे। म्हणून बुद्धांनी सांगितलं की तुमच्या गरजा सीमित असावं। चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करू शकता आणि परिवर्तित करण्याचं काम तुम्हाला आता या राजाने आपल्याला दिलेलं आहे। म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की राजाचं अनुकरण आपल्याला करायचं आहे, त्या राजाच्या दिशेने जायचं आहे, आपल्याला राजा म्हणून चांगलं राज्य निर्माण करायचं आहे। म्हणून सर्वात तुमची आमची जबाबदारी आहे। आज आपण एक ठिकाणी धम्माला का घेऊन आलो, वारंवार धम्म धम्म का करतोय? धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग। एकही व्यक्ती असा सापडला त्याने धम्माला गालबोट लावली आहे। धम्माच्या मार्गी ज्या ज्या गोष्टी आल्या, ज्या ज्या व्यक्ती आल्या, त्यांचं कल्याणच झालं। तुम्ही थेर गाथा वाचा, थेरी गाथा वाचा। थेर गाथा वाचल्यानंतर तुम्हाला कितीतरी माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली माणसं घडली। थेरी गाथा वाचल्यानंतर किती त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली माणसं घडली।
आता सहज आपल्याकडे पहा, दोन भिक्षू आपल्याकडे आहेत, दोन ब्राह्मण जर दोन पुजारी बसले असते, दोन पुजाऱ्यामध्ये आणि दोन भिक्षूमध्ये काय फरक आहे? त्या पुजाऱ्याची ढेरी वाढलेली, त्या पुजाऱ्याकडे भमाप संपत्ती, यांच्याकडे दोन जीवन, दोन गोष्टी म्हणजे भंतेची जो असतो त्याच्याकडे सीमित गरजा असतात आणि जो जो त्याचा पुजारी असेल, जो कोणी असेल तो संपत्ती वाढवतच राहतो. तुम्हाला माहित असेल बालाजीच्या एक पुजारी होते, त्या पुजारीच्या पोरीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये एवढे त्याच्या गळ्यामध्ये सोने, एवढे सोने भरलेले दिसत होते. एवढे तुमच्या आले पुजाऱ्याकडे किती पगार असतो? परंतु आमच्याकडे जे दिलेले भिक्षू आहेत, आमचे जे धम्मगुरू आहेत, ते धम्मगुरूंनी फक्त त्यांचं जीवन याच्यावरच आहे. परंतु धम्माला जागृत करण्याचं, धम्म वाढवण्याचं काम, मानवतेचं जीवन जगण्याचा मार्ग हे धम्म जीवन जगणारी माणसं आम्हाला देतात. म्हणून धम्माची आम्हाला पदोपदी पावलोपावली गरज आहे की अशी धम्मगुरू आमच्याकडे यावं आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आम्ही जगावं. जोपर्यंत तुम्हाला आता धम्म सांगण्यासाठी कोणी येणार नाही, धम्म सांगण्यासाठी तुम्हाला एक नवीन कोणी घटना घडणार नाही, स्वतःला तयार होतं. बाबासाहेबांनी म्हटलं दरेकाने दरेकाला दिशा द्यावी, दीक्षा द्यावी, म्हणजे तुम्ही स्वतः आता बुद्धिस्ट व्हा आणि धम्माचा प्रचार प्रसार करा, ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला सर्वांना आपल्या घरांमध्ये धम्म जीवन जगणे महत्वाचं आहे, कारण ही जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. भारताला प्रबुद्ध भारत बनवायचा आहे, बुद्धमय भारत बनवायचा आहे. बुद्धमय भारत बनवण्यासाठी आधी मी बुद्ध झालो पाहिजे. मी बुद्ध न होता तू बुद्ध हो, तू बुद्ध हो, तू बुद्ध हो नाही चालणार. आता आपण पाहतो आपली रॅली चालताना काही लोक अर्ध्या पॅन्टवर रस्त्यावर उभे होते, जय भीम म्हणत होते, दिसतच नाही, त्याला कळतच नाही का बाजूला धम्म दिशेचा कार्यक्रम आहे, बाजूला बिहार आहे. आपल्या महिला गाऊनवर तिथून दिसत होत्या. अहो तुम्ही कोण आहात? बुद्ध माणसा, बुद्ध महिला, बुद्ध पुरुष आहात. तुमच्याकडे धम्म येतोय, तुम्ही त्याचा सन्मान कसा केला पाहिजे, त्याचा आदर तितका कसा केला पाहिजे. धम्माची हेंडसाळणी केली तर तुम्हाला हेंडसाळणी होतं, तुमच्या घराची अधोगती येतं. ही अधोगती दिसून पडत नाही. धम्म जीवन जगणारा कुटुंब असेल, धम्म जीवनात जीवन जगणारा माणूस असेल, त्या कुटुंबाकडे बघा, त्या माणसाकडे बघा, परिवर्तन दिसेल. जो धम्माची हेंडसाळणी करेल. काही व्यक्ती म्हणतात आम्हाला फुरसतच नाही, कामाला जातो म्हणते, जा जिंदगीवर मरत राहा, तुला फुरसतच भेटणार नाही. जोपर्यंत धम्माला तुम्ही वेळ देणार नाही, धम्म तुमच्यासाठी धावून येणार नाही. तुमची नैतिक जबाबदारी आहे, धम्म माझा आहे. मेरे प्यारे प्यारे धम्म को किसी की नजर ना लगे, माझ्या धम्माला कोणाची नजर लागू नये. माझा धम्म हा उच्च तळाला गेला पाहिजे. म्हणून धम्म जीवन मी जगलो पाहिजे. मी स्त्री आहे, पुरुष आहे, कोणी ठरवलेलं नाही. जी भूमिका माझी असेल ती निभावणं माझं काम आहे. म्हणून धम्म जीवन जगण्यासाठी जबाबदारी व्यक्तिगत माझी आहे. म्हणून माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. या एरियामध्ये जास्तीत जास्त आपण लोक बुद्ध माणसं आहोत. इथे आपल्याला एवढी गर्दी व्हायला पाहिजे, लोकांना कळायला नको होती काय गर्दी झाली, कारण धम्म जीवन जगणारे माणसं. धम्माची जर तुम्ही हेंडसाळणी करत असाल, जर असं करत असाल, तुमच्या घरामध्ये घर पण राहणार नाही, सासू सुनेचं पटणार नाही, बाप लेकाचं पटणार नाही, नवरा बायकोचं पटणार नाही. दोष कोणाला देऊ नका, दोष कोणाला देऊ नका, दोष तुमच्यावरच आहे. कारण एवढा मोठा चांगला धम्म जर असून जर त्या धम्म जीवन जगत तुम्ही नसाल, धम्माला दूर ठेवत असाल, धम्माची हेंडसाळणी करत असाल, धम्माविषयी आत्मीयता ठेवत नसाल, व्याजासहित तुम्हाला भरावं लागणार आहे. तुमच्या घरचं दारिद्र्य दूर कोणीच करणार नाही. सम्राट अशोकाने काही कमी नव्हतं, बुद्धाकडे काही कमी नव्हतं, राजपाट होता, पैसे होते, तरी त्यांनी ते सोडलं आणि आमच्यासाठी उद्धाराला आले. बाबासाहेब सुद्धा तसेच राजे होते, त्यांना काही कमी नव्हतं, कारण सिम्बॉल ऑफ द नॉलेज होते, जागतिक पातळीचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीकडे पैशाची भरभराटी होती, त्यांनी सर्व सोडून आमच्यासाठी चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दिला, तो म्हणजे धम्म दिला. म्हणून धम्माच्या मार्गी जो जो समाज गेला, जो व्यक्ती गेला, जो परिवार गेला, जो देश गेला, त्याचं कल्याण झालं. आपल्या समोर उदाहरण आहे. म्हणून तुमची आमची जबाबदारी की या धम्माला जास्तीत जास्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणे. लोकांपर्यंत गेला नाही तर जाऊ दे, आपण स्वतःपर्यंत आला पाहिजे, स्वतः बदल झाला पाहिजे, स्वतः सुधारलं पाहिजे. मी दारू पित असेल तर मी ओळखलं पाहिजे मी दारू नाही पिणार, कारण धम्माने मला दिलेलं माझा धम्म म्हणतो मी असं कृत्य करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, हिंसा करू नका. कारण आपल्या मुलावर
त्याचा परिणाम होतो. हे परिणाम व्याजासहित आपल्याला भरावं लागतं. हे व्याजासहित भरण्याचं काम आपल्या हातून होऊ नये. जास्तीत जास्त प्रेमाची गंगा वाहता येईल, जास्तीत जास्त कुटुंबाला आपल्याला बनवता येईल, अशा प्रकारे धम्मजीवन जगण्याचं काम आपण करूया. धम्म रॅलीचा मूळ हेतू का आपण यांच्या घरी आलो, आपण त्यांच्या घरापर्यंत गेलो पाहिजे. आज आपण योगीराज बारसाकडेंच्या घरी आलो, त्यांच्या घरातील कुटुंबातील मंडळीचा आपला परिचय होईल. त्यांच्या घरात किती मुलं आहेत, त्याची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, मुलगी लग्नाची आहे का, मुलगा लग्नाचा आहे का, घरामध्ये वादी वाद नाही, पैशाची चुनचुन आहे का, आर्थिकतेची चुनचुन आहे का, आरोग्याची चुनचुन आहे का. कारण आपल्याकडे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, आपण सारे माणसे दुसऱ्याच्या पद्धतीला येणार आहोत. झुटा पैसा लुटा भाई समय समय पर काम आहे. पण भावानी भावाच्या घरी गेलं पाहिजे, भावाच्या दुःखात तो सामील झाला पाहिजे. जोपर्यंत आपण भाऊ म्हणून धम्म भाऊ म्हणून येणार नाही. कारण धम्मराजांची जयंती आपण साजरी केली, दुसरा धम्मराजांची जयंती आता पुन्हा 14 एप्रिलला होणार आहे. असे धम्मराजे आपल्याला भेटले म्हणून धम्माची जागृती करणे, त्या राजाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरी आपण गेलो पाहिजे, प्रत्येकाने मनामध्ये चंग बांधला पाहिजे. या 4 लोकांची पाऊलं तुमच्या घरी आली. आपल्याकडे आलेली माणसं मोठमोठी माणसं आहेत, जी माणसं आपापल्या ज्याच्यामध्ये कारकिर्दी चांगली गाजवलेली आहे, चांगले पद भूषवतील आहेत. ते पद भूषवणारी माणसं ना तर आपल्या नात्यात आहे ना गोत्यात आहे, कोणाचा नातलग मध्ये नाही, कोणाचा साळा नाही, जावई नाही, बहीण हेच नाही आहे. पण हे सर्व तुमच्या दारी आले कशामुळे, धम्मामुळे. म्हणजे धम्म माणसाला प्रत्येकाच्या घरी पोहोचवतो आहे. माणूस भोग आहे, लहान आहे, काहीच नाही. पद येतात, पद जातात, परंतु माणसाची माणुसकी ही सातत्याने टिकून राहते आणि माणुसकी टिकवण्याचं काम धम्म शिकवतोय. म्हणून आज धम्माला घेऊन आपण आपल्या बांधवाच्या घरी आलो आहोत. म्हणून बांधवाची जबाबदारी आहे की त्यांचा परिचय आपल्याला द्यावा, आपला परिचय त्यांना व्हावं. त्या परिचय त्यांचा होण्यासाठी आज आपण त्यांच्या दारी आलो आहोत. तर मी आपले योगीराज बारसाकडे यांना विनंती करतो की बारसाकडे सगळ्यांनी यावं, त्यांच्या कुटुंबियांनी यावं आणि त्यांचा परिचय करून द्यावं. आपण धम्म दीक्षेचा प्रसिद्ध दरवर्षी ओबीसी लोकांना 25 डिसेंबरला धम्म दीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त करतोय. दरवर्षी ओबीसी लोक धम्म दीक्षा घेतात. त्याचबरोबर आंबेडकर फॉन्टमध्ये मी प्रोफेसर आहे, तिथे शिकवतो आहे. अशा प्रकारे धम्म कार्य करणारा या रॅलीमध्ये आपण सर्व समान आहोत. यामध्ये कोणतरी एक व्यक्ती बोलणारा पाहिजे, ड्रायव्हर पाहिजे म्हणून एवढं काम करतो. बाकी आपण सर्व समान आहोत. सर्वांना समान संधी आहे, सर्वांना समान बोलता येतं, समान बसता येतं, समान काम करता येतं. फक्त कोणीतरी एक काम करणारा हवा म्हणून मी समोर आहे. यामुळे कोणी कमी जास्त लहान मोठा आपल्याकडे नाहीत. आपण सर्व समान आहोत, समान संधी, समान व्यक्ती आणि समान काम करतोय. धम्मामध्ये उच्च नीच नसतं, धम्म हे समान आहे. या धम्माचं काम करण्याचं काम आपण सर्व करतोय. त्याचमुळे आपला परिचय देणे आणि परिचय देताना तुम्हाला धम्म रॅली कशी वाटली, या धम्म रॅलीमध्ये आणखी काय पाहिजे, काय करावं वाटतं, माझं काय कॉन्ट्रिब्युशन. खूप लोक सल्ले देतात, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्या बापूचं सोडलं योगदानच नसतं, बापू येतच नाही. म्हणून तुमचा योगदान द्यायचं आणि तुम्ही त्यामध्ये सांगायचं की आपण काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपला सुद्धा कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे. आपण आपला परिचय देताना द्यावा. परिचय ओके, झालं तर त्यांना मी ज्योती कल्याण गजबी विज्ञान नगरला राहते. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव प्रमिला अंबादास गाडगे आहे. मी श्रीहरिनगरला राहते. मी धम्म रॅलीमध्ये नेहमी. जय भीम. नमो बुद्धाय, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी वैशाली विशंभर कांबळे महाकाली नगर येथे राहते आणि मी नेहमी धम्म रॅलीमध्ये येतो. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव सविता राजू पाटील. मी मानेवाडा निवडणुकीचे बुद्धविहारा जवळ राहते. मी धम्म रॅलीबद्दल ऐकलं होतं, पण जेव्हा आज मी पहिल्यांदा रॅलीमध्ये गेली तेव्हा मला खूप आनंद वाटला की राठोड सरांनी जे धम्म रॅलीबद्दल जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप आभार मानते की त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सर्व उपासकांना
माझा आग्रह करते की त्यांनी दर रविवारी आपला वेळात वेळ काढून या रॅलीमध्ये यावं व आपला धम्माचा प्रचार करावा. जय हिंद. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव सौ वंदना भाऊराव मोहोळ, मानेवाडा जुनी वस्ती येथे राहते मी. जय भीम सर्वांना. हॅलो, नमो बुद्धाय. मानेवाडा इथे मी बुद्धविहाराजवळ राहते. आज माझं नाव निरंजना किशोर त्रिपाठी. राठोड सर आता मला म्हणजे 2-3 महिने झाले आमच्या विहारात बुद्धविहारात रॅली आणली होती. खूप छान वाटत होतं आणि मग म्हणून काकाजी तिथे रॅली आणि तिथे गेलो. खूप छान वाटते. ते मार्गदर्शन करतात आणि महिलांना बी वेळात वेळ काढून संडेला वेळ मिळते. इथे सगळेजण आपले महिला इथे सगळे उपस्थित राहतात. खूप मला त्यांचा अभिमान वाटते आणि राठोड सर खूप मदत करतात आणि त्यांचं कार्य खूप छान आहे. असंच त्यांना सहभागी ते आपल्या धम्म रॅलीत सहभागी सगळ्यांनी व्हावे आणि राठोड सरांना सहकार्य करावे हीच माझी विनंती आहे. माझं नाव नंदिनी मंगेश हजारे आहे. मी मानेवाडा इथे राहते आणि सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. हा कार्यक्रम मला छान वाटला. नमो बुद्धाय. माझं नाव सुशीला खडसे आहे. मी मानेवाड्यामध्ये राहते. सर्वांना जय भीम. माझं नाव स्नेहा अंकित फुल आहे. मी मानेवाडा येथे राहते. या ठिकाणी आपल्यामध्ये 2 चिमुकले आले आहेत. एकाने एक ग्रुप वाढवलेला आहे. आता सक्षम जवादे विद्यार्थी जास्तीत जास्त मुलं आली पाहिजे म्हणून सक्षम जवादेचा मी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. साधू 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 साधू. याचं पण याला पण याला दे. त्याचं नाव काय? दक्ष. जसे गुरगाटे सरांचा सन्मान करतो आहे. त्यांचं नाव नारायण गुरगाटे. नारायण गुरगाटे. मला कसं वाटलं मला कसं आम्ही धम्मरे नारायण बापराव बुद्धांनी असं इथे धम्मरेमध्ये येऊन कसं वाटतं. मी अत्यंत बुद्धविहारापाशी राहते. माझं नाव कांचन काळे. मला असं वाटते की राठोड सरांनी म्हटलं की हे आपली सगळी बुद्धविहारातले लोक आहे, आपली वस्ती बहुत दिसत आहे, तर यामध्ये सगळ्यात जास्त व्यक्ती असायला पाहिजे. सगळ्यात जास्त व्यक्ती असायला पाहिजे आजूबाजूने की भारावून गेली पाहिजे लोक. तर मी म्हणते की प्रत्येकाच्या घरी अगर धम्म रॅली येत असेल तर त्यांच्या दारी आपण सांगायला जातो की आपल्या घरी धम्म रॅली येणार आहे. तर सगळ्यांनी येऊन विचारायला पाहिजे की तुला मदत हवी आहे का बाबा, असं म्हणून सगळ्यांनी जर आपण साफसफाई करून सगळ्यांना त्यांना मदत केली तर काम हे इझी होऊन जाईल. मानेवाडा इथे राहते. छान वाटला की सरांनी गायडन्स खूप छान केला. इन्फॉर्मेशन मिळाली. तिथे काय असते लक्षात आलं. पहिल्यांदा ऐकलं आहे. छान वाटलं. नमो बुद्धाय. मी वैशाली शेखर मानेवाडा इथे राहते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. माझं नाव प्रमिला अजय शेवाडे. मी मानेवाडा इथे राहते. आज कंबर आली आपल्या दारी. ते पहिल्यांदा मी इथे आली या कार्यक्रमाला, तर मला खूप छान वाटलं. असं नेहमी सोबत चालत राहून अशी वाटतं. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. माझं नाव मोनिका सुनील खोडकर. मी नगरला राहते. माझं मुक्काम रेवणी हा गाव आहे. तर येथे माझा मुलगा असल्यामुळे ठीक आहे. ओळीवरून 30 किलोमीटर माझा गाव आहे. माझ्यापासून गेल्यानंतर ती आता आहे मुलाजवळ राहतो. नमो बुद्धाय. मी मंदाचंद्र गवले, राहणार मानेवाडा नगर. आणि धम्म आपल्या दारी ही जी कल्पना आहे ती छान आहे आणि खरंच मान्य योग्य झाली आहे. मानेवाडा
ओके ठीक चल असं हां हॅलो मी श्री हरिनगर मी सर्वांना धम्म आपल्या दरच्या कार्यक्रमांतर्गत शुभेच्छा देते. मी अत्तरिक नगरला अत्तरिक बुद्धविहारजवळ राहते. मी योगिता रमेश रंगारी आहे आणि डिस्ट्रिक्ट व्होकेशनल एज्युकेशनल ऑफिसर आणि वर्धा येथे सध्या. हॅलो, माझं नाव विशाखा धोंगडे आहे. नमो बुद्धाय सगळ्यांना, जय भीम. इथे आली, मला खूप काही म्हणजे नवीन शिकायला मिळालं आणि खूप चांगलं म्हणजे सांगितलं राठोड सरांनी. त्यांच्याकडून खूप नॉलेज मिळालं आम्हाला. मी चंद्रकांत परशुराम जंगले, राहणार गुरुकृष्णनगर मानवडा. माझं ट्रान्सपोर्टचं काम आहे. बोळा 2 मुली आहेत. एक मुलगी माझी मुंबईला असते, एक मुलगी फिजिओथेरपी करतात शेवटचं वर्ष. नमो बुद्धाय, जय भीम. मी नोकेश्वर भगत, राहणार नगर, नागपूर. मी वैजनाथ अभिमन्यू वडवेराव, मानेवाडा येथे जावई आहे. धम्म आपल्या दारी आल्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही असं शक्यच नाही, कारण धम्म आपल्या दारी आणि मी मात्र चाललो पंढरीची करण्यासाठी. म्हणून मी या प्रोग्राम मध्ये सहभागी झालो. ॲडव्होकेट डॉक्टर रमेशजी राठोड साहेब यांचं धम्माबद्दलचं विचाराचं प्रचार आणि प्रसार माध्यम राबवण्याचे विचार ऐकले. माझ्या कुटुंबाच्या वतीने धम्म आपल्या दारी संपूर्ण पाठीशी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. माझं नाव कल्याण गजबी आहे, ज्ञाननगर मानवडा. माझं नाव नामंगाल बौद्ध कोबरागड. मी दिवाण लाव मंगलमूर्ती अपार्टमेंट इथे राहतो. मी SN मिश्रम, मकान नंबर 52, लुंबिनी विला, उमराईनगरमध्ये असतो. सगळ्यांना सप्रेम जय. नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. मी विश्लेष नगरावे, गुरुकृष्णनगर मानेवाडा इथे राहतो. धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम. मी ब्रह्मदेव महाजन, महाकाली नगर मानेवाडा येथे राहतो. नमो बुद्धाय, जय भीम. मी बंडू मेश्राम, वर्धानगर इथे राहतो. मला 2 मुलं आहेत. नमो बुद्धाय, जय भीम. सर्व उपासक उपासिकांना माझ्याकडून नमो बुद्धाय. मी सुभाष नारायण हाडके, भोलेनगर इथं माझं वास्तव्य आहे आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. त्यानंतरचा माझा परिचय म्हणजे मी CRPF मधून रिटायर्ड आहे आणि आता चांगल्या एका व्यंकटेश्वर फार्म सोबत मी जोडलेला आहे आणि त्याचा मी कोर कमिटी मेंबर पण आहे. आणि हे धम्म रॅली मध्ये सन्माननीय डॉक्टर रमेशजी राठोड यांनी हा उपक्रम जो राबविला हा मला माहीत नव्हता. माझे मित्र CRPFचेच होते, सूरज चव्हाण, यांच्या सोबत माझं बोलणं झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आम्ही ओरिसाला गेलो होतो, राठोड सर आणि ते सूरज चव्हाण. त्यावेळेस मी विचार कशा करतात म्हणजे अशा तिथं भीमाच्या याच्यावर प्रवचन काही द्यायचं होतं, व्याख्यान, त्याकरिता आम्ही गेलो होतो. तर म्हणलं ठीक आहे, मला पण बोलावलं असतं. म्हणजे तुम्हाला आम्ही या ग्रुपमध्ये ॲड करतो ना. मला त्यांनी या ग्रुपमध्ये ॲड केलं. हे सूरज चव्हाणचं योगदान आहे. आणि हे धम्म रॅली सफल करणं
हे आदरणीय एकट्या रमेश राठोड सरांचं कर्तव्य नाही आहे, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. काही ना काही आपलं इथं हजर राहण्याचं सुद्धा जे योगदान आहे हे खूप महत्वाचं आहे. अगर आपण हजर नाही राहिलो तर एकटे रमेश राठोड राहिलं तर हे सफल होईल का? एवढं जरी योगदान दिलं तरी भरपूर आहे सर. आज मी किनगाव इथं होतो, हिंगणघाटजवळ एका खेड्यावर. तिथून मी सकाळी 5 वाजताच निघालो, बस पकडली, हिंगणघाटला आलो, तिथून बस पकडली, बस पकडून इथं आलो. आपली उपस्थिती दर्शवणे हे खूप महत्वाचं आहे आणि खूप मोलाचं कार्य आहे. एवढं जरी योगदान राहिलं आपलं, खूप मोलाचं योगदान राहील. म्हणून हे समोर लक्षात ठेवून आपण आपली उपस्थिती दर्शवावी, हेच मी सर्वांना विनंती करतो. माझं नाव कल्पना मेंढे, मी बाजूलाच राहते बारसाकडे ताईच्या घराजवळ. आणि एक हप्त्याआधी ते सांगितलं की आमच्याकडे म्हणजे ही रॅली येणार बा राठोड सर. आम्ही राठोड सरांचं नाव ऐकलं होतं, त्यांना बघितलं. आज अक्षरशः ते धम्म रॅली बघितलं तर खरंच इतका आनंद झाला. आणि हे सगळ्यांच्या घरी व्हावे अशी माझी पण इच्छा आहे. बस एवढं साफ. नमो बुद्धाय, जय भीम. मी इंद्रदेव जांभूळकर, श्रीकृष्णनगर गावाला इथे राहतो आणि मी ई रिक्षा चालवतो. माझा मुलगा IT कंपनीमध्ये इंजिनियर आहे. थँक्यू, धन्यवाद. माझं नाव लक्ष्मणराव लोक आहे. मी महाकाली नगर नंबर 3 येथे राहतो. जय भीम. नमस्कार, माझं नाव वसंत देवीदास मेश्राम, महाकाली नगर नागपूर. इकडे जय भीम. नवबुद्ध आहे. माझं नाव रमेश राठोड, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला आहे आणि विज्ञान महाकाली नगरला. ओके, पाठीमा. जय भीम. नवबुद्ध आहे. माझा परिचय रिटायर्ड पॅरामिलिटरी अर्धसैनिक बल या याच्यामधून रिटायरमेंट झालेला आहो. आणि जो धम्म आपल्या दारी जो हा प्रोग्राम ठेवलेला आहे ते जे माझे छोटे सासरे योगराज बारसागडे आणि वनिता बारसागडे हे माझे छोटे सासरे आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपल्या रविवारला धम्म आपल्या घरी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्हाला वेळ मिळेल तर जरूर तुम्ही तिथे वेळ द्या. तर मी योगायोगाने वेळ दिल्याबद्दल मी ते आपल्या रॅलीमध्ये आलो. आणि सर्वांना माझी विनंती आहे की हा जो ॲडव्होकेट सर रमेश राठोड सरांनी या कार्यक्रमाला जेवढं काही त्यांनी जे माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि हा जो धम्म रॅलीचा कार्यक्रम जो हा नेहमी आपला चालू राहणार आहे. सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना माझं निवेदन आहे की या धम्म आपल्या घरी रॅलीच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहयोग द्यावे. जिथे बी ज्या घरी ज्यांच्या इथे हा प्रोग्राम होता सर्वांनी आपला परिचय द्या आणि सर्वांना कार्यक्रमासाठी मी माझे 2 शब्द समाप्त. नाव आणि पत्ता. नमो बुद्धाय, जय भीम. मी तानबाजी बाराहाते, वनराई नगर इथे राहतो. नमो बुद्धाय, जय भीम. मी इंजिनियर मोतीराम रामटके, आकाशनगरला राहतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. माझे नाव पुरुषोत्तम मोहन, मी अत्तदीप नगर मानेवाडा. जय भीम. नमो बुद्धाय. उपासिका तसे उपासक यांना माझा नमो बुद्धाय, जय भीम. उपस्थित ज्यांना मी शामराव विठ्ठलराव जवादे. माझा मुक्काम सध्या इथे महाकाली नगरमध्ये आहे. मला 2 मुले, मुलगी आहे आणि मी ताईचा ठेकेदार होतो. पण आता ठेकेदारी केली आहे. मी घरगुरू. नमो बुद्धाय, सर्वांना जय भीम. माझं नाव गौतम मुचिंडे, मी वनराई नगर मानेवाडा.
शिवराव पत्नी कांबळे मी मानवाडा मोठेवाड्याजवळ राहतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।